हॅलो नमस्कार केस डिझायनर या चॅनलवरती मी किरण तुमचे खूप मनापासून स्वागत करते। तर आजचा आपला हा क्लासचा 17वा दिवस आहे आणि आज आपण मागील व्हिडिओमध्ये ब्लाउज घेतलेला होता, कटिंग केला होता पेपर कटिंग वरून आणि त्यानंतर तो आपण अस्तर आणि ब्लाउज पीस शिवून सुद्धा घेतलेला होता, म्हणजे जोडून घेतलं होतं अस्तर ब्लाउज पीसला। तर ते आता शिवायचं आपलं राहिलेलं होतं, तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कसा शिवायचा आहे तर हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्ही जर ब्लाउज नवीन शिकत असाल आणि तुम्हाला अस्तरचा ब्लाउज कसा शिवायचा हे माहित नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा। तुमच्या प्रत्येक गोष्ट या व्हिडिओमध्ये लक्षात येऊन जाईल। खूप सोप्या पद्धतीने आणि सर्व टिप्स आणि ट्रिक्स सहित तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर दुसरा कुठलाही व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही, इतका छान पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी सांगणार आहोत। तर शेवटपर्यंत लक्ष देऊन व्हिडिओ बघा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात का नाही कमेंट करून नक्की सांगा। म्हणजे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर मला सुद्धा नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं आणि तुमच्या सर्व गोष्टी लक्षात येतात का नाही हे सुद्धा कमेंट करून सांगा। तर चला मग आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। राहिलेला जो ब्लाउज आहे आपला तो पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कंप्लीट करायचा आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला आले की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे अस्तर आणि ब्लाउज पीस जोडून घेतलेलं होतं, तर आता आपल्याला याला पूर्ण ब्लाउज कंप्लीट करायचा आहे। तर चला मग बघू। इथे मी कटोऱ्या घेतलेल्या आहे आणि कटोरीला हे जे दोन पार्ट आहे भाग आहेत ते असे सोबत पॉइंट जोडून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे टेपनी 1.5 इंच घ्यायचा आहे खालून। आता हे नीट घ्यायचं आहे, आपल्याला इथे कमी जास्त होऊ द्यायचं नाहीये। 1.5 इंच घेतलं आणि असं सरळ उभं आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आता इथे एक आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे कटोरीच्या टक्ससाठी। कटोरी जर जास्त मोठ्या साईजची असेल 40 साईज 38 साईज तर तुम्ही त्यावेळेस हा जो टक्स आहे 2.25 इंच सुद्धा घेऊ शकता। इथे मी 2.5 इंच घेतलाय आणि दोन शिलाई इथे मी टाकून घेतलेल्या आहेत। आता तुम्ही बघू शकता इथे एक शिलाई थोडीशी वरून आतल्या साईडला आल्यासारखी घेतली आहे, म्हणजे कटोरीचा जो हे जे पॉइंट आहे ते एकदम व्यवस्थित बसतो। त्यानंतर आता लगेच आपण या सुद्धा कटोरीला सेम हे 2 पॉइंट सोबत जोडून घ्यायचे, एकदम सोबत येऊ द्यायचे आहेत। हे पॉइंट कमी जास्त झाले की मग आपल्या कटोरीचे जे टक्स आहेत ते इकडे तिकडे होतात, व्यवस्थित बसत नाही। आणि त्यानंतर इथे सुद्धा 1.5 इंच घेतलं आणि वरती घ्यायचं आहे 2.5 इंच। इथे सुद्धा आता सरळ टीप टाकून घेतली, हे एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला। त्यानंतर आणखी एक शिलाई टाकायची आहे। 2 शिलाई इथे कंपल्सरी टाकाव्या लागतात। तर आता इथे दोन्ही कटोऱ्या आपल्या रेडी झालेल्या आहेत। आता आपल्याला इथे साइड पार्ट जोडायचा आहे। तर साइड पार्ट जोडत असताना नेहमी वरच्या साइडने आपल्याला जोडत यायचं आहे, खालून सुरुवात कधीच नाही करायची, वरच्या साइडने जोडायचे। आणि किंचित असा कटोरीचा कोपरा मी समोर ठेवलेला आहे, किंचित म्हणजे उगा दोन रेषा इतका समोर ठेवून इथे हे पार्ट मी जोडत आहे। आता इथे आपल्याला कटोरी जर एक्स्ट्रा झाली तर खालून कट सुद्धा करता येते। आता इथे परत एक टीप टाकत आहे मी। 2 टीप आपल्याला इथे कंपल्सरी कटोरीला सुद्धा टाकायच्या आहेत आणि हा जो एक्स्ट्रा कपडा दिसतोय हा एकदा सरळ कट करून घ्यायचा। यामुळे कटोरी नेहमी वरच्या साइडने जोडायची आणि खालून कट करायचे। इथे शिलाई मार्जिन तुम्ही बघू शकता, बरोबर अर्धा इंचला एक रेषा कमी इतकं हे शिलाई मार्जिन ठेवून कटोरीला आपण शिलाई टाकलेली आहे। आता आपल्याला सेम हा सुद्धा पार्ट तसाच जोडायचा आहे। इथे आता कटोरी थोडीशी किंचित समोर ठेवली आणि त्यानंतर हलक्या हाताने मी कटोरी मिळवत आहे खालच्या पार्ट सोबत। तुम्ही बघू शकता की ती एकदम व्यवस्थित इथे आपली कटोरी मिळून जाते, ओढायची कपडा कोणताच गरज नाहीये। आता एक टीप टाकली, त्यानंतर आणखी एक टीप टाकून घेत आहे मी। आता इथे मी प्रत्येक वेळी पहिली जी टीप टाकते तिथे मी शिलाई मार्जिन कमी घेते आणि दुसऱ्याला प्रॉपर जितकं घ्यायचं असतं तितकं ठेवते, कारण ते मला टाकायला सोपं वाटतं। आता इथे हा एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे। तर प्रत्येक वेळी कटोरीचा कपडा थोडासा एक्स्ट्रा भरला तरी काहीच प्रॉब्लेम येत नाही, फक्त कटोरीचा कपडा जो आहे तो कमी नाही भरला पाहिजे। त्यानंतर इथे गळा तुम्ही बघू शकता, किंचित हे दोरे वगैरे समोर दिसत आहे ते इथे कट करून घेतले सरळ मध्ये। आता दोन्ही पार्ट एकदम व्यवस्थित आपले कट करून झालेले आहे। आता इथे क्रॉस पट्टी जोडायची आहे, तर इथे सरळ ठेवून बघितली क्रॉस पट्टी
त्यानंतर खालच्या साईडने अस्तर ठेवला आणि उलटी बाजू आणि अस्तर सोबत मिळवून आता इथे क्रॉसपट्टी जोडायची। कटोरीचं क्रॉसपट्टीचा टोक तुम्ही बघू शकता थोडंसं समोर ठेवलेलं आहे मी, ते आपल्याला तसंच ठेवावं लागतं, तेव्हाच आपली जी क्रॉसपट्टी आहे ती प्रॉपर या पार्ट सोबत जोडली जाते। एकदम पाठीमागून जर क्रॉसपट्टी ठेवून जोडली तर आपली क्रॉसपट्टी पाठीमागे होते आणि हा जो पार्ट आहे कटोरीचा तो थोडा समोर होतो। आता इथे हे असं गोल करून घ्यायचं आपल्याला कटोरीचा आणि साइड पार्टचा भाग आणि इथे मध्यभागी ठेवायचा आहे। त्यानंतर ही क्रॉसपट्टी या क्रॉसपट्टीवर ठेवली आणि हे दोन क्रॉसपट्ट्या सोबत मिळवून आपल्याला इथे शिलाई टाकायची आहे। आता इथे दोन्ही क्रॉसपट्ट्या आपल्या एकदम सोबत आपल्याला येऊ द्यायच्या आहेत, कमी जास्त अजिबात होऊ द्यायची नाही आणि हलक्या हाताने इथे शिलाई टाकायची आहे। कारण जो ब्लाउज पीसचा कपडा आहे तो थोडासा हे आहे त्यामुळे ताणला जातो, तर एकदम हलक्या हाताने आपल्याला इथे जोडून घ्यावं लागते। अर्धा इंच शिलाई मार्जिन इथे मी ठेवलेलं आहे आणि ही शिलाई पूर्ण टाकलेली आहे। त्यानंतर हा कोपरा जो आपण समोर ठेवला होता तो कट केला आणि आता हे आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे। आता इथे बघू शकता तुम्ही जी क्रॉसपट्टी आहे ती आपली किती मस्त जोडून झालेली आहे। पूर्ण जी शिलाई आहे ती आतल्या साइडने गेलेली आहे, एकदम फिनिशिंग मध्ये सरळ इथे क्रॉसपट्टी आपली आलेली आहे आणि हे जे या साइडने एक्स्ट्रा येतं हे आपल्याला सरळ कट करून घ्यायचंय। तर हे थोडंसं नेहमीच एक्स्ट्रा भरतं आपलं। त्यानंतर या साइडने सुद्धा कमी जास्त वाटत असेल तर थोडंसं कट करून घ्यायचंय सरळ। त्यानंतर कटोरीचा जो टक्स आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान आलाय आणि आतल्या साइडने सुद्धा फिनिशिंग बघू शकता आणि हे जे दोन शिलाई आहेत ते दोन्ही एकाच साइडने आलेले आहे, अशाच आपल्या यायला पाहिजे। त्यानंतर आता ही सुद्धा क्रॉसपट्टी तशीच जोडून घ्यायची आपल्याला। उलटी बाजू ठेवली, त्यावर अस्तर ठेवलेला आहे आणि थोडासा क्रॉसपट्टीचा कोपरा समोर ठेवून इथे मी जोडत आहे। क्रॉसपट्टी नेहमी थोडीशी समोर ठेवायची आहे आणि नंतरच आपल्याला जोडून घ्यायची, हे लक्षात ठेवा। एकदम आपल्याला क्रॉसपट्टी सोबत ठेवून जोडली अलीकडे की मग समोरून आपली क्रॉसपट्टी कमी पडते। तर इथे अशा प्रकारे गोल करून हे आता मध्यभागी ठेवलं। त्यानंतर ही क्रॉसपट्टी या क्रॉसपट्टीवर ठेवून आता इथे अर्धा इंच प्रॉपर शिलाई मार्जिन ठेवायचंय आपल्याला आणि त्यानंतर या दोन क्रॉसपट्ट्या पॅक करायच्या। इथे समोर मी थोडंसं 2 शिलाई टाकून लॉक सुद्धा केलेला आहे, डबल शिलाई टाकून लॉक करायचंय। त्यानंतर अर्धा इंच मार्जिन सोडून शिलाई टाकायची आहे। आता हे जी शिलाई आहे आपण इथे खालच्या साइडने सुद्धा क्रॉसपट्टीला एक शिलाई टाकलेली आहे आणि या साइडने सुद्धा एक शिलाई टाकत आहोत, कारण ही जी शिलाई आहे ती पूर्ण आतल्या साइडने जाते आणि त्यामुळे ती उसवत नाही। एक शिलाई टाकली तरी सुद्धा क्रॉसपट्टी आपली व्यवस्थित पॅक होते। त्यानंतर हा कपडा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता इथे सुद्धा बघा तुम्ही हा जो एक्स्ट्रा कपडा आलेला आहे क्रॉसपट्टीचा तो कट करायचा आहे। सरळ कट केला, त्यानंतर या साइडने सुद्धा हे दोरे वगैरे आहेत दिसत आहेत ते सरळ मध्ये कट करून घेतले। आता हे दोन्ही पार्ट आपले एकदम व्यवस्थित इथे पॅक झालेले आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही पार्ट आपले किती छान फिनिशिंग मध्ये तयार झालेले आहेत। आता ही जी बाजू आहे आपली डावी बाजू आहे, डाव्या बाजूला आपल्याला हुकपट्टी लावायची असते आणि उजव्या बाजूला आयपट्टी लावायची असते। ब्लाउज आपण ज्या प्रकारे अंगात घालतो तसं आपल्याला मशीनवरती ठेवायचं आहे आणि जी डावी बाजू आहे तिथे आपल्याला आता हुकपट्टी लावायची आहे। तर हुकपट्टी लावण्यासाठी इथे डावी बाजू मी अगोदर घेतलेली आहे आणि इथे आता एक आपल्याला अस्तरचा कपडा कट करायचा आहे, जवळपास 2 इंच घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता 2 इंच ही पट्टी घेतलेली आहे मी, त्याला असं फोल्ड केलेलं आहे। फोल्ड केल्यानंतर खालून थोडंसं फोल्ड करायचंय आणि इथे खालून असं ठेवल्यानंतर आपल्याला इथे एक शिलाई टाकायची आहे। तर इथे शिलाई टाकत असताना आपल्याला शिलाई मार्जिन जे आहे ते टेपच्या ज्या 2 रेषा असतात अर्धा इंच मधलं अर्ध अंतर जितकं असतं तितकं अंतर ठेवून आपल्याला ही शिलाई टाकायची आहे इथे आणि हे एक्स्ट्राचं वरचं कट करून घेतलं। आता इथे बघू शकता तुम्ही मार्जिन मी किती ठेवलेलं आहे, कारण आपल्याला आता या साइडला हुक लावायचे आहेत किंवा मग एखाद्याच्या ब्लाउजला काजे असू शकतात, काजे लावायचे आहे। त्यानंतर ही पट्टी फोल्ड करून पट्टीवर परत एक शिलाई टाकलेली आहे, पट्टीच्या वरूनच टाकलेली आहे ही शिलाई
आणि पूर्ण पट्टी आता आतल्या साईडला आपल्याला दुमडायची आहे आणि पट्टीच्या वरून आणखी एक शिलाई इथे द्यायची आहे। आता ही जी हुक पट्टी असते ही पूर्ण आपली आतल्या साईडला फोल्ड होत असते आणि ही डाव्या बाजूची असते। ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, डाव्या बाजूची हुक पट्टी किंवा मग आयपट्टी ज्याच्या ब्लाउजला जे असेल त्याप्रमाणे। आता ही बाजू घेतली उजवी बाजू, त्यानंतर उजवी बाजू आपल्याला उलटी ठेवायची। इथे थोडंसं समोर दिसत आहे ते मी सरळ मध्ये कट केलं। त्यानंतर ही उजवी बाजू आहे, अंगात घालतो त्याप्रमाणे उजवी बाजू घेतलेली आहे आणि ती उलटी ठेवायची आहे आपल्याला। उलटी ठेवल्यानंतर आपल्याला इथे जवळपास 4 इंच कपडा घ्यायचा असतो। आयपट्टी किंवा बटन पट्टी जी की उजव्या बाजूची असते ती नेहमी उलटा ब्लाउज पीस इथे आपला उलटा पार्ट ठेवूनच आपल्याला जोडायचं असतं। ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, उलट्या बाजूकडून आपल्याला आयपट्टी किंवा बटन पट्टी जोडायची असते। त्यानंतर ही मी पट्टी घेतलेली आहे, तर ही बघा किती घेतली आहे, 3.5 इंच मी घेतलेली आहे। तर तुम्ही इथे 4 इंच घेऊ शकता, 3.5 घेऊ शकता, 5 घेऊ शकता। त्यानंतर इथे मी ब्लाउज पीस मध्ये ही पट्टी ठेवून घेतलेली आहे आणि याला एक शिलाई टाकून घेत आहे, कारण इथे मला आयपट्टी तयार करायची आहे। त्यामुळे मी दोन्ही कपडा घेऊन इथे शिलाई टाकलेली आहे आणि हे 2 पार्ट घेऊन आता इथे मी जोडणार आहे। खालच्या साईडने असं थोडंसं फोल्ड करायचं आहे आणि थोडंसं फोल्ड केल्यानंतर आपल्याला एकदम इथे व्यवस्थित त्या पार्ट सोबत ठेवून इथे आता शिलाई टाकायची आहे। तर ही जी आयपट्टीची शिलाई असते ही टाकत असताना आपल्याला शिलाई मार्जिन अर्धा इंच ठेवायचं आहे। जी आपण अगोदरची पट्टी जोडली तिथे आपण शिलाई मार्जिन अर्ध्या इंच मधलं अर्ध ठेवलं होतं। तर इथे बघू शकता तुम्ही अर्धा इंच मी मार्जिन ठेवून ही शिलाई टाकलेली आहे आणि या पार्टला कमी होतं मार्जिन। आता इथे अर्धा इंच मार्जिन ठेवून ही शिलाई टाकलेली आहे आणि त्यानंतर आता पट्टी फोल्ड करून याच्यावरती परत एक दाब शिलाई आपल्याला द्यायची आहे। आता या पार्ट वरती कसं असतं, ही जी पट्टी आहे ही बाहेरून फोल्ड होते आणि पूर्ण जो आपण हुक लावतो किंवा बटन लावतो तर त्याचा पूर्ण जे ट्रेस असतं ते या पट्टीवर पडतं। त्यामुळे आपल्याला ही पट्टी टाकत असताना इथे मार्जिन अर्धा इंच घ्यायचं असतं। ही एक गोष्ट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे। आता हे 2 पार्ट एकदा सोबत बरोबर आहेत का चेक करायचं। तुम्ही इथे बघू शकता किती व्यवस्थित आलेला आहे। दोन्ही पार्ट एकदम आपले बरोबर यायला पाहिजे, कमी जास्त झाले की मग जो आपला समोरचा गळा आहे तो कमी जास्त होऊन जातो। आता इथे मी एकदा गळा चेक करते बरोबर आहे का नाही। तर त्या इथे आता समोरून हे जे हुक जी साइड आहे ती साइड आपण इथे घेतलेली आहे मोजायला आणि थोडासा कपडा समोर ठेवत आहे मी, कारण की ते आपल्याला गोठ लावल्यानंतर आपलं गोठामध्ये जातं। तर इथे बघू शकता एकदम परफेक्ट आपला इथे गळा आलेला आहे। अर्धा इंच जे उरलंय ते आपलं नंतर शोल्डर जोडण्यामध्ये जात असतं। आता इथे व्यवस्थित आलेला आहे गळा। त्यानंतर मी आता ही पट्टी पॅक करून घेत आहे। आता इकडे जास्त अलीकडे कपडा येऊ द्यायचा नाहीये, ह्या शिलाईच्या समोर जास्त पण जाऊ द्यायचा नाही, कारण हे जे अर्धा इंच मार्जिन घेतले तिथपर्यंतच आपल्याला ही पट्टी फोल्ड करायची आहे। कारण की जास्त जर समोर आपण ही पट्टी फोल्ड केली, कटोरीकडे जास्त घेतली तर आपली जी कटोरी आहे ती थोडीशी आतल्या साईडला खेचली जाते आणि मग ब्लाउजचा शेप बिघडतो। अर्धा इंच मार्जिन प्रॉपर ठेवून ही पट्टी आपल्याला फोल्ड करायची आहे। त्यानंतर इथे अशा प्रकारे आपल्याला आई तयार करून घ्यायच्या आहेत। इथे जर बटन पट्टी असेल तुमची तर तुम्ही सिंपल एक शिलाई सरळ टाकून घ्यायची आणि त्यानंतर या साइडवरती तुम्ही बटन लावू शकता। आता इथे मला हुक लावायचे आहे त्यामुळे मी इथे आई तयार करून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता इथे कशा प्रकारे आपल्याला मशीन थोडी थोडी फिरवावी लागते। आता इथे मी 5 एकूण आई तयार करणार आहे। सहसा प्रत्येक ब्लाउज साठी 5च इथे तयार करायची गरज असते, आपल्याला 5 हुक लावावे लागतात नॉर्मली। जास्त जर मोठी पट्टी असेल ही तर मग 6 किंवा 7 येतात। तर इथे मी 5 आई तयार करून घेतलेले आहे। खालच्या शिलाईवरती आपल्याला 2-3 शिलाई एक्स्ट्रा टाकायच्या असतात, म्हणजे जे लास्टचे आपले हे पॉइंट असतात ते शिलाई सोडू नये त्यासाठी। तर आता इथे आपल्याला गोठ लावायचा आहे। गोठ लावण्यासाठी हा कपडा अगोदर बघायचा आहे, ह्या साइडने आपला कपडा ताणत नाहीये आणि या साइडने पूर्ण आपला एकदम
ताणला जातोय कपडा, ज्या साईडने कपडा ताणतो त्या साईडने आपल्याला अशा प्रकारे इथे कट करून घ्यायचे। ही साईड जी आहे ती ताणल्या जात आहे, बघू शकता। आणि या साईडने असंच कट केल्यानंतर आपल्याला इथे गोठासाठी पट्ट्या काढायच्या आहेत। तर हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जेव्हा आपण गोठ लावतो तेव्हा आपल्याला ही जी पट्टी आहे ती अशी तिरकस मध्येच नेहमी कट करून घ्यायची आहे। यामुळे काय होतं, गोठ जो आहे तो एकदम आपला फिनिशिंग मध्ये येतो, एकदम स्ट्रेचेबल कपडा असल्यामुळे। आणि हे अशा प्रकारे आपल्याला जोडायचं असतं। ह्या ज्या दोन पट्ट्या आहेत त्या अशा आपल्याला जोडायच्या, एकदम सरळ कपडा करून कधीच जोडायच्या नाही, तिरकस मध्ये कट करायच्या आणि त्यानंतर आपल्याला याला जॉईंट द्यायचा असतो। कारण मग असा कपडा केल्यावर जॉईंट दिल्यानंतर ते जे जॉईंट आहे ते एकाच जागेवर न येता सगळीकडून पसरला जातो, तेव्हा आपला गोठ पलटी होत नाही, फिनिशिंग मध्ये दिसतो। त्यानंतर एक साईडने फोल्ड केलेली आहे ही पट्टी आणि त्यावरती एक शिलाई मी इथे टाकून घेत आहे। एक साईडने शिलाई टाकून आपल्याला ही पट्टी पॅक करायची असते आणि त्याच्यानंतर आता ब्लाउजला आपल्याला जोडून घ्यायचे आहे। तर आता इथे समोरून थोडीशी पट्टी फोल्ड करायची आणि इथे ठेवून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला गोठ लावत असताना शिलाई मार्जिन 2 पॉइंट म्हणजे 2 रेषा, टेपच्या ज्या 2 रेषा असतात छोट्या तितक्या 2 रेषा ठेवून आपल्याला ही शिलाई टाकायची असते। अर्ध्या इंच मधलं अर्ध अंतर ठेवून ही शिलाई टाकलेली आहे। इथे शिलाई टाकत असताना ही वरची पट्टी किंचित अशी आपल्याला खेचायची असते। खालचा जो ब्लाउजचा पार्ट आहे तो अजिबात खेचायचा नाहीये। इथे छोटे छोटे कट दिले, त्यानंतर आता हे आतल्या साईडला आपल्याला पट्टी फोल्ड करायची आहे। तर आतल्या साईडला आपल्याला हवी तितकी आपण फोल्ड करू शकतो, आपल्याला जसा गोठ आवडतो त्याप्रमाणे आपल्याला इथे पट्टी फोल्ड करायची आहे। मोठा गोठ आवडत असेल तर कमी पट्टी फोल्ड करायची आणि बारीक पाहिजे असेल तर पट्टी जी आहे ती जास्त आतल्या साईडला फोल्ड करायची आणि त्यानंतर गोठ इथे आपल्याला लावून घ्यायचा आहे। आता इथे बघू शकता किती फिनिशिंग आलेली आहे आपल्या गोठाला आणि आतल्या साईडने सुद्धा एकदम फिनिशिंग मध्ये एकदम कपडा व्यवस्थित आलेला आहे, जास्त झालेला नाहीये किंवा कमी सुद्धा झालेला नाहीये। आता इथे या सुद्धा साईडचा आपल्याला लगेच गोठ लावून घ्यायचा आहे। गोठ लावत असताना वरची जी गोठाची ही जी पट्टी आहे ती थोडीशी आपल्याला खेचायची आहे, जास्त पण खेचायची नाही, जास्त जर खेचली तर पूर्ण मग हा जो गळा आहे तो गोळा झाल्यासारखा होतो, तिथे सुद्धा मग आपल्याला फिनिशिंग दिसत नाही। किंचित असा घ्यायचा आहे आपल्याला थोडंसं ताणून आणि इथे शिलाई टाकायची आहे। त्यानंतर इथे छोटे छोटे 1-2 कट देऊन घ्यायचे, कारण गोल जो राऊंड असतो तिथे मग आपला गोठ फिनिशिंग मध्ये येतो। त्यानंतर इथे आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करायचे आणि गोठ इथे रेडी करून घ्यायचा आहे। छोटे कट दिल्यामुळे आपला जो गळा आहे तो व्यवस्थित हवा तसा फैलला जातो, आकार व्यवस्थित घेतो, त्यामुळे ते कट कंपल्सरी आपल्याला इथे द्यायचे असतात। ब्लाउज मध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्याला खूप काळजीपूर्वक लक्ष ठेवून कराव्या लागतात, नाहीतर मग ब्लाउज आपला बिघडतो पूर्ण। आता हे एक्स्ट्राचे दोरे मी कट करून घेतले। आता इथे बघू शकता तुम्ही जो गळा आहे तो आपला किती छान फिनिशिंग मध्ये आलेला आहे। त्यानंतर कटोऱ्या सुद्धा किती व्यवस्थित टक्स त्यांचे एकदम उंच मस्त असे दिसत आहे आणि गळाची जी पट्टी आहे ती खालची वरची पूर्ण एकदम व्यवस्थित फिनिशिंग मध्ये दिसत आहे, कुठेही कमी जास्त काहीच झालेलं नाहीये। तर आता त्यानंतर घेतलेली आहे बॅक साईड। तर बॅक साईडला इथे टक्स टाकायचे राहिलेले आहे। आपण शोल्डर पासून अशा प्रकारे इथे सेंटर पासून फोल्ड केला आणि त्यानंतर इथे टक्स टाकायचे आहे। टक्स टाकत असताना टक्सची जी उंची आहे ती 4, 4.5, 5 इंच घ्यायची, त्यामध्ये थोडंफार कमी जास्त झालं तर काहीच अडचण नसते। तर आता इथे हा नॉर्मली गळ्यापर्यंत मी हे टक्स घेतलेले आहे, गळा जास्त उंच नाहीये त्यामुळे गळ्यापर्यंत घेतलेले आहे। आणि टक्स टाकत असताना खालच्या साईडला 2 वेळा शिलाई टाकून आपल्याला इथे लॉक करायचंय आणि त्यानंतर वर थोडासा दोरा एक्स्ट्रा ठेवूनच कट करायचे, त्यामुळे काय होतं जी वरची शिलाई आहे टक्सची ती निघत नाही। आता हे टक्स तुम्ही बघू शकता दोन्ही एकदम बरोबर आलेले आहे। तर तुम्ही नवीन आहात त्यामुळे तुम्ही चॉकने टिक मार्क करून तुम्ही टक्स टाकून घेऊ शकता, ज्यामुळे तुमचे कमी जास्त होणार नाही। आता इथे बॅक साइड आणि फ्रंट साइड दोन्ही सोबत ठेवून मी इथे शिलाई टाकत आहे। एक सरळ ब्लाउज ठेवून ही शोल्डरला एक शिलाई टाकत आहे। आता इथे सरळ ब्लाउज ठेवून आपण एक शिलाई टाकणार आहोत, कारण ही जी शिलाई आहे ती आपल्याला फिनिशिंग साठी महत्त्वाची असते।
इथे शिलाई टाकत असताना मार्जिन आपण खूप कमी ठेवायचे। टेपमधल्या 2 रेषा किंवा 1 रेषा इतकंच हे मार्जिन ठेवून ही शिलाई टाकायची। त्यानंतर ब्लाऊज आपल्याला उलटा करायचा आहे आणि उलटा केल्यानंतर आपल्याला आता इथे शोल्डरची जी प्रॉपर आपली शिलाई असते ती आता इथे टाकायची आहे। तर इथे आता टेपच्या 3 रेषा इतकं हे मार्जिन ठेवून मी शिलाई टाकत आहे, कारण बाहेरच्या साईडने आपण शिलाई टाकली तेव्हा जवळपास 1 रेषा इतकं मार्जिन ठेवून शिलाई टाकलेली होती। तर आता इथे आपल्याला 2 शिलाई टाकून व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे। आता इथे शिलाई टाकून घेतलेली आहे आणि मार्जिन तुम्हाला दाखवते 2 रेषेला थोडंसं जास्त आणि 3 रेषेला थोडंसं कमी आहे, कारण बाहेरच्या शिलाईला आपण 1 रेषेला थोडंसं जास्त आणि 2 रेषेला थोडंसं कमी घेतलं होतं। तर इथे मी आता ही एक तिरकस शिलाई टाकत आहे गळ्याच्या साईडने। तर ही शिलाई मी इथे टाकत आहे कारण हे माझ्या नेहमीच्या क्लायंटचं ब्लाऊज आहे आणि त्यांचं जे शोल्डर आहेत ते थोडेसे उतरतात, तर त्यामुळे त्यांना नॉट वगैरे आवडत नाही। तर ही अशी एक तिरकस शिलाई गळ्याला मी टाकून घेत असते, त्यामुळे काय होतं गळा पॅक बसतो। तर हे प्रत्येकाच्या ब्लाऊजला तुम्हाला अशी तिरकस शिलाई टाकायची गरज नाहीये। आता हे माझे नेहमीचे क्लायंट आहे, त्यांना गरज पडते या शिलाईची, त्यामुळे मी टाकते। तर तुम्ही इथे काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवता तेव्हा प्रत्येकाच्या ब्लाऊजला हे शिलाई टाकायची नाहीये, एखाद्याच्याच ब्लाऊजला टाकायची गरज असते। ज्याचे शोल्डर गळाले जातात त्यांनाच फक्त टाकायचे। तर इथे मी थोडंसं सरळमध्ये कट करून घेतला आहे कपडा समोर आलेला आणि त्यानंतर आपल्याला आता बाही इथे जॉईंट करायची आहे। आता इथे आपल्याला बाही जॉईंट करत असताना समोरील आणि मागील पार्ट चेक करायचा आहे। हे सेंटर आहे, सेंटर पासून बाही फोल्ड केली, त्यानंतर बघायचा हा समोरील छोटा पार्ट समोरून येतो का आणि मोठा पार्ट मागून, असं चेक केल्यानंतर आपल्याला इथे बाही जॉईंट करायची आहे। हा छोटा भाग आहे बघा, टिक मार्क सुद्धा तुम्ही अशा प्रकारे अगोदर करून घेऊ शकता आणि सेंटर पासून आपल्याला बाहीचं सेंटर आणि ब्लाऊजचं शोल्डर हे सोबत ठेवून आता इथे बाही जोडायची आहे। बाही जोडत असताना आपल्याला दोन्ही कपडे एकदम हलक्या हाताने मिळवायचे आहेत, खालचा ब्लाऊजचा कपडा आणि बाहीचा कपडा। इथे कुठलाही पार्ट आपल्याला ओढायचा नाहीये, एकदम फिनिशिंग मध्ये येऊन जातात दोन्ही पार्ट, एकदम हलक्या हाताने मिळवायचे आहेत। कुठलाही पार्ट इथे अजिबात ओढायचा नाही, नाहीतर मग पूर्ण आपली बाही इकडे तिकडे खेचल्या जाते, कुठे चोळ पडतो, कुठे ताणल्या जातं, कुठं गच्च लागतं, त्यामुळे कुठलाच कपडा खेचायचा नाहीये। एक्स्ट्राचे दोरे वगैरे कट केले, त्यानंतर आता आणखी एक शिलाई इथे टाकत आहे मी। आता इथे शिलाई टाकत असताना आपल्याला शिलाई मार्जिन अर्धा इंच प्रॉपर ठेवायचं असतं। पहिली जी शिलाई टाकलेली आहे मी ती थोडं कमी मार्जिन ठेवून टाकत असते, कारण मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं की मला तसं 2 शिलाया टाकायला सोपं जातं। पहिली शिलाई मी कमी मार्जिन ठेवून टाकत असते, त्यानंतर दुसरी प्रॉपर जितकं मार्जिन ठेवायचे तितकी ठेवून टाकत असते। त्यानंतर ही एक शिलाई टाकलेली आहे, त्यानंतर आता ब्लाऊज सरळ ठेवला आणि ब्लाऊज सरळ ठेवून आपल्याला इथे जे आपण फिटिंग करतो त्या साईडने एक शिलाई आता इथे टाकायची आहे। ही शिलाई कशासाठी आहे तर ही सुद्धा फिनिशिंग मध्येच आहे, कारण आपण ब्लाऊज सरळ ठेवलेला आहे आणि त्यानंतर ही शिलाई टाकत आहोत। तर आता इथे तुम्ही बघू शकता हे जे माझे 2 पार्ट आहेत ते एकदम इथे बरोबर आलेले आहेत, कुठलाही पार्ट कमी किंवा जास्त झालेला नाहीये। त्यानंतर बाही इथे अशी शोल्डर पासून आपल्याला सरळ ठेवायची आहे आणि व्यवस्थित इथे फिनिशिंग मध्ये बाही व्यवस्थित करून घ्यायची आणि त्यानंतर ही शिलाई टाकायची आहे। तर तुम्ही इथे शिलाई टाकत असताना तुमचे जर एक पार्ट खालीवर होत असतील तर तुम्ही शिलाई टाकायच्या अगोदर चेक करून घ्या आणि कमी जास्त वाटत असेल तर बाहीच्या साईडने तुम्ही पहिलेच कपडा इथे कट करून घेऊ शकता। आता इथे उलटी केलेला आहे ब्लाऊज आणि उलटा केल्यानंतर एक शिलाई आपल्याला इथे आता टाकायची आहे। तर इथे आता शिलाई टाकत असताना मार्जिन आपल्याला हवं तितका आपण ठेवू शकतो, कारण ही सुद्धा कच्ची शिलाई आहे। याच्यानंतर आपल्याला फिटिंगची प्रॉपर शिलाई टाकून घ्यायची आहे। आता ही एक शिलाई टाकून घेतली, त्यानंतर आता आपल्याला इथे बाहीचं जे फिटिंग आहे ते करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता इथे कुठेही आपला कपडा कमी जास्त झालेला नाही, बाहीकडून सुद्धा नाही आणि खालच्या साईडने सुद्धा नाही, एकदम व्यवस्थित सगळं आलेलं आहे। त्यानंतर आता ब्लाऊजची बाही घेतलेली आहे, बेताचा ब्लाऊज घेतलाय आणि त्यानंतर आपल्याला इथे आता बाहीचं जे फिटिंग आहे ते इथे घ्यायचं आहे करून। बाही अशी व्यवस्थित ठेवून घेतली बाहीवरती आणि त्यानंतर आपल्याला इथे चॉकने आता टिक मार्क करायचा आहे। तर हे झालं आपलं प्रॉपर फिटिंग
आणि हे एक्स्ट्राचे अलीकडे शिलाई मार्जिन। त्यानंतर आता आपल्याला ही सुद्धा बाही सेम जोडायची आहे। एक्स्ट्राचा कपडा इथे कट करून घेतला आणि त्यानंतर आता आपल्याला ही बाही जोडून घ्यायची आहे। तर हे आहे सेंटर। तर हे बघा छोटा भाग समोरून आलाय आणि मोठा भाग बाहीचा पाठीमागे। हे आपल्याला नेहमी चेक करून घ्यायचे। एखाद्या वेळेस गडबडीमध्ये अस्तर जोडताना सुद्धा काय होतं, दोन्ही ज्या बाह्या आहेत त्या आपल्या एकाच साइडने जोडल्या जातात। त्यामुळे बाही जोडत असताना कंपल्सरी चेक करायचे छोटा भाग बाहीचा, मोठा भाग समोरून मागून जो पार्ट येतो तो व्यवस्थित आहे का, आणि त्यानंतर आपल्याला बाही इथे जॉईंट करायची आहे। एकदम हलक्या हाताने इथे आपल्याला कपडा हा मिळवायचा आहे। आता हा जो एक्स्ट्रा ठेवला होता मी कपडा तो मी इथे कट करून घेतलाय। त्यामुळे मी एक्स्ट्रा ठेवला होता। एखाद्या वेळेस कमी पडतो, एखाद्या वेळेस गरज नाही पडत, तेव्हा मग आपण कट करून टाकू शकतो। पण जर कमी पडला तर मग परत जोड द्यावा लागतो। त्यामुळे कपडा एक्स्ट्रा मी थोडासा ठेवलेला होता बाहीचा। आता इथे बघू शकता मी हाताने कशा प्रकारे इथे कपडा सरळ करत शिलाई टाकत आहे। आता इथे शिलाई टाकलेली आहे। आपल्याला आता सरळ ब्लाउज उलटा करून एक सरळ टीप आता परत टाकून घ्यायची आहे। ब्लाउज सरळ ठेवला आणि आता इथे एक सरळ टीप टाकायची आहे। इथे दोरे वगैरे समोर दिसत असतील तर ते कट करून घ्यायचे, नाहीतर मग आतल्या ज्या आपण शिलाई टाकतो त्या शिलाईमध्ये दोरे येतात आणि मग ते नंतर बाहेरच्या साइडने दिसतात। तर इथे तुम्ही बघू शकता किती छान फिनिशिंग मध्ये एकदम व्यवस्थित कपडे आपले आलेले आहेत। बाहीचा आणि खालच्या साइडचा कुठेही कमी जास्त तुम्हाला दिसणार नाहीये, एकदम व्यवस्थित आले। आपण जर जेव्हा ब्लाउज कटिंग करतो तेव्हा प्रॉपर फिनिशिंग मध्ये कटिंग केलं की आपल्याला कुठलीच नंतर अडचण येत नाही। कुठलाही कपडा आपला हा ब्लाउज शिवत असताना कमी जास्त होत नाही। आता ब्लाउज उलटा केला आणि उलटा केल्यानंतर एक शिलाई टाकून घ्यायची। सेम या साइडला जितकं मार्जिन ठेवलं होतं तितकंच मार्जिन आपल्याला या साइडला ठेवून ही शिलाई टाकायची आहे। हे मार्जिन आपलं कमी जास्त नाही झालं पाहिजे, कारण कमी जास्त जर झालं तर काय होतं, मग ब्लाउज आपला एका साइडला ओढला जातो। एखाद्या साइडने समजा जास्त झालं मार्जिन तर मग काय ब्लाउज काय होणार, त्या साइडला खेचल्या जाणार आणि मग पूर्ण कटोरी गळा सर्व एक साइडला खेचलं जाणार आणि त्यामुळे मग पूर्ण ब्लाउज आपला बिघडतो। आता इथे बाही बघू शकता किती छान आलेली आहे। अशा प्रकारे ठेवून घ्यायची आणि त्यानंतर बेताचा ब्लाउज घेतला आणि जी बाही आहे आपली बेताच्या ब्लाउजची आणि शिवलेल्या ब्लाउजची तीच बाही इथे ठेवायची आहे आणि टिक मार्क करायची आहे। कारण बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच क्लायंटच्या दोन्ही बाह्या ह्या थोड्याशा किंचित अशा कमी जास्त फिटिंगच्या असतात, लहान मोठा हात असल्यामुळे। आता इथे मी कंबर मोजत आहे। दोन्ही ब्लाउजची कंबर घेतलेली आहे खालून आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला टाईट मध्ये ब्लाउज पकडायचे दोन्ही आणि इथे कंबर मोजायची आहे। तर इथे इतका कपडा एक्स्ट्रा भरलेला आहे, याला असं फोल्ड केलं आणि फोल्ड केल्यानंतर ते किती आहे आपल्याला मोजून घ्यायचं आहे। तर हे 1.5 इंच आहे। 1.5 इंच आपल्याला 1.5 इंच हाफ करायचं, तर 1.5 इंच अर्धा आपलं 1.25 इंच येतं। तर 1.25 इंच दोन्ही साइडने आपल्याला टिक मार्क करून आता इथे कंबरेची फिटिंग करायची आहे। 1.25 इंच इथं घेतलं आणि त्यानंतर इथे आपल्याला आता या बाहीच्या फिटिंगला एकदम ही रेषा मिळवायची आहे आणि शिलाई टाकायची आहे। दोन्ही साइडने 1.25 इंच घ्यायचा आहे। आता ही प्रॉपर फिटिंग झाली ब्लाउजची। त्यानंतर इथे एक्स्ट्रा ज्या शिलाई असतात त्या इथे टाकून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे लास्टला 2 शिलाया टाकून हे लॉक करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर ब्लाउज आपला उसवला जातो। काळजीपूर्वक आपल्याला हे व्यवस्थित लॉक करायचं आहे। बघू शकता इथे प्रत्येक ठिकाणी मी लॉक केलेला आहे, शेवटी बाहीला सुद्धा आणि खालच्या साइडने सुद्धा। आता इथे सुद्धा 1.25 इंच घ्यायचा आहे। कमरेचा जो उरलेला कपडा असतो त्याला डबल केलं, त्याच्यानंतर त्याचा हाफ केला आणि ते किती येते हे बघायचे आणि दोन्ही साइडने आपल्याला तितकं टाकून इथे कमरेची प्रॉपर फिटिंग करायची असते। तर कमरेची फिटिंग करत असताना आपल्याला एकदम सोपी पद्धत आहे ब्लाउज मोजायची, किंवा मग तुम्ही टेपने सुद्धा कमर मोजून टिक मार्क करून इथे शिलाई टाकू शकता। पण सोपी पद्धत आहे ब्लाउज मोजायचा आणि सरळ जितका कपडा उरतो त्याचा हाफ करायचं समजा दोन्ही साइडने आणि शिलाई टाकायची। तर हे सोपी पद्धत आहे खूप। इथे आपल्या जे पद्धत आहे ब्लाउज शिवण्याची ती सर्वात सोपी पद्धत आहे। कुठेही आपल्याला इथे जास्त काही डोकं लावायची गरज नाहीये।
आता ही सुद्धा प्रॉपर फिटिंग या सुद्धा साईडची झालेली आहे आणि एक्स्ट्रा शिलाई मार्जिन सुद्धा इथे मी टाकून घेत आहे। तर एक्स्ट्रा शिलाई तुम्ही तुमच्या आवडीनुसार 4-5 टाकू शकता। एक्स्ट्रा कपडा किती सोडायचा हे सुद्धा तुम्ही कटिंगच्या वेळेस तुम्हाला मी सांगितलेलं आहे। तर इथे शिलाई तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित सरळ मध्ये आपली ही जी फिटिंग आहे ती एकदम सरळ शिलाई आलेली आहे, कुठे आपलं कमी जास्त झालेलं नाहीये, किती सरळ मध्ये आलंय तुम्ही बघू शकता। इथे या शिलाई अशा सरळ येणं खूप महत्त्वाचं आहे। तर आता हे बऱ्याच जणांना जमत नाही, अडचण येते, तर प्रॉपर फिटिंग एकदम आता ब्लाउजचं या बसणार आहे आपल्या। तर पूर्ण ब्लाउज इथे रेडी झालेला आहे। आता याला सिंपल आपल्याला हुक लावायचे आहेत। आता हे जे आय केलेले आहे त्याच्या आपल्याला समोरासमोर टिक मार्क करून इथे हुक फक्त जॉईंट करायचे। हुक लावले की आपला ब्लाउज पूर्ण घालण्यासाठी रेडी झालेला आहे। आणि तुम्ही बघू शकता इथे गळा, कटोरी ह्या ज्या हुकाई पट्टी आहेत ते किती व्यवस्थित सगळं आलेलं आहे। ही जी साईडची शिलाई आहे ती एकदम सरळ मध्ये किती व्यवस्थित दिसत आहे, ब्लाउज कुठेही कमी जास्त नाहीये। आणि मला असं वाटतं की तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर ब्लाउज शिवण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। थँक्यू।